हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत यूट्यूबचा रिव्ह्यूज कॉन्टेंट जर आपल्या चॅनलवर जरी आला तरी मॉनिटायझेशन आपण कसे करू शकतो. 2025चा हा नवीन रूल्स आहे. तर 15 जुलै 2025 पासून यूट्यूब खूपच स्ट्रिक्ट झाले आहे. रिव्ह्यूज कॉन्टेंट पॉलिसीच्या बाबतीत तुम्ही समजा एखादा चॅनल बनवला आहे, तर एखाद्या दुसऱ्याचा कंटेंट आपण जर घेतला तर त्यावर भरपूर वॉच टाइम आला असेल आणि भरपूर वॉच टाइम आल्याच्या नंतर आपण त्या वॉच टाइम मुळे आपले चॅनल जर मॉनिटाईज झाले असेल तर मित्रांनो, दुसऱ्याचे कंटेंट घेऊन आपण आपले चॅनल जर मॉनिटाईज केले तर त्यावर रिव्ह्यूज कॉन्टेंट येऊ शकतो. आणि जेव्हा यूट्यूबच्या हे लक्षात येईल तेव्हा आपल्या चॅनेलवर रिव्ह्यूज कॉन्टेंट येऊ शकतो. तर रिव्ह्यूज कॉन्टेंट म्हणजे काय, यूट्यूबनं असे सांगितलेले आहे, दुसऱ्याचे कॉन्टेंट यूज करणे, वापरलेले कॉन्टेंट यूज करणे, त्याला रिव्ह्यूज कॉन्टेंट असे म्हणतात. आणि असे कॉन्टेंट आपण जर वापरले तर आपल्या चॅनेलवर सुद्धा रिव्ह्यूज कॉन्टेंट येऊ शकतात. तर मित्रांनो, असा जर रिव्ह्यूज कॉन्टेंट आपल्या चॅनलवर जर आला आणि आपले चॅनल जर डिमॉनिटाईज झाले तर मित्रांनो, आपण मोठ्या संकटात सापडलो आहे. तर तुम्ही म्हणाल कसे, तर मित्रांनो, आपल्या ज्या व्हिडिओमुळे जो जास्त वॉच टाइम आलेला आहे त्या रिव्ह्यूज कॉन्टेंट आल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा अपील करावे लागेल. आणि अपील जेव्हा करायचे असेल तर आपल्या चॅनलवरचे जेवढे काही दुसऱ्याचे कॉन्टेंट आहेत ते आपल्याला डिलीट करावे लागेल. आणि डिलीट केल्याच्या नंतर ज्या व्हिडिओवर जास्त वॉच टाइम आला आहे तो जर व्हिडिओ आपण डिलीट केला तर आपला 4000 घंट्याचा वॉच टाइम सुद्धा कमी होणार, मायनस होणार. आणि पुन्हा 4000 घंटे वॉच टाइम बनवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, त्यापेक्षा आपण स्वतःचे कंटेंट वापरा, स्वतःचा फेस कॅम व्हिडिओ बनवा, दुसऱ्याचे कंटेंट वापरू नका. तर दुसऱ्याचे कंटेंट वापरले तर यूट्यूब आपल्या चॅनलला रिव्ह्यूज कंटेंट देऊ शकतो. आणि तो कुठल्या व्हिडिओमुळे आला आहे रिव्ह्यूज कंटेंट हे आपल्या लक्षात येणार नाही. भले तुमचे चॅनल मॉनिटाईज झाले असेल, तुमचे चॅनल मॉनिटाईज झाले आणि त्यावर जर तुम्ही पैसे जर कमवत असाल तरी सुद्धा यूट्यूबच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपल्या चॅनलला रिव्ह्यूज कॉन्टेंट येऊ शकतो. आणि रिव्ह्यूज कॉन्टेंट आल्याच्या नंतर पुन्हा मग आपल्याला तीच मेहनत करावी लागेल. बऱ्याच लोकांना 1000 सबस्क्रायबर मिळवणे, गेन करणे कठीण जाते. काही लोक वॉच टाइम लवकर गेन करतात तर काही लोक 1000 सबस्क्रायबर लवकर गेन करतात. परंतु आपल्या चॅनलवर रिव्ह्यूज कॉन्टेंट जर आला तर पुन्हा आपल्याला तीच मेहनत करावी लागेल, डिलीट व्हिडिओ करावे लागतील आणि पुन्हा 4000 घंट्याचा वॉच टाइम आपल्याला पूर्ण करावा लागेल. तर मित्रांनो, त्यासाठी स्वतःचा फेसकॅम वापरा, स्वतःचा व्हॉइस ओव्हर करा. तर मित्रांनो, हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला यूट्यूबचे रूल्स अँड रेग्युलेशन पूर्ण फॉलो करावे लागतील. यूट्यूबचे काही असे रूल आहेत की ते आपण फॉलो नाही जर केले तर आपल्या चॅनलवर रिव्ह्यूज कॉन्टेंट सुद्धा येऊ शकतो. रिव्ह्यूज कॉन्टेंट असा यूट्यूब असे सांगते की दुसऱ्याचे व्हिडिओ आपण घेऊन ते जर अपलोड केले जसेच्या तसे, त्यावर आपला लो इफर्ट जर असेल तर असे व्हिडिओ मॉनिटाईज होत नाही, असे चॅनल मॉनिटाईज होत नाही. त्यासाठी तुम्ही 100% आपला एफर्ट द्या आणि फेसकॅम व्हिडिओ बनवा, व्हिडिओ एडिटिंग चांगले करा आणि त्यानंतर थंबनेल चांगले लावा. असे आपला स्वतःचा फेसकॅम वाला व्हिडिओ जर असेल तर आपल्या चॅनलवर कधीही रिव्ह्यूज कॉन्टेंट येऊ शकत नाही. तर मित्रांनो, दुसऱ्याचे, तर तुम्ही म्हणाल की आता दुसऱ्याचे आपण व्हिडिओ यूज करू शकत नाही. यूज करू शकता आणि यूज करून सुद्धा तुमचे चॅनल मॉनिटाईज होऊ शकते. ह्या पिक्साबे वरून काय काय छोट्या ज्या क्लिप आहेत त्या क्लिप आपण फक्त रेफरन्स साठी वापरू शकतो. त्या पण फक्त 5 सेकंद किंवा 10 सेकंदासाठी त्या क्लिप आपण वापरू शकतो. आणि असे व्हिडिओ जर आपण बनवले, कारण तो पूर्ण व्हिडिओ आपला असतो, आपला फेस कॅम असतो,
आपला व्हॉइस ओव्हर असतो आणि 5-10 सेकंदाचे रेफरन्ससाठी जर तुम्ही नो कॉपीराइट वाले जर क्लिप वापरल्या तर त्याला काहीच अडचण येणार नाही, तो व्हिडिओ तुमचा मॉनिटाईज होणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे छोट्या छोट्या क्लिप तुम्ही वापरू शकता आणि छोट्या छोट्या क्लिप वापरल्याच्या नंतर तुमचे चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते. जर तुम्ही दुसऱ्याचे व्हिडिओ वापरले, स्वतःचा फेस कॅम दिला ना, स्वतःचा लो इफर्ट जर दिला, तर अशा रियूज कॉन्टेंटच्या लूप मध्ये तुम्ही फसू शकता. आणि या रियूज कॉन्टेंटच्या लूप मध्ये जेव्हा तुम्ही एकदा एखाद्या वेळेस जर फसला तर पुन्हा तेच काम, पुन्हा तेच 4000 घंट्याचा वॉच टाइम आणि त्याला खूप मेहनत लागते. तर मित्रांनो, एकदा आपल्या चॅनलवर रियूज कॉन्टेंट जर आला तर 90 दिवसाच्या नंतर आपण रिअपील करू शकतो आणि तोपर्यंत तो यूट्यूबचा क्रायटेरिया आपण जर पूर्ण केला तरच आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते, अन्यथा नाही. त्यासाठी रियूज कॉन्टेंट पासून जर वाचायचे असेल तर आपला स्वतःचा व्हिडिओ बनवा, स्वतःचा फेस कॅम द्या, स्वतः 100% इफर्ट द्या आणि असे 100% इफर्ट दिल्याच्या नंतर काही 5-10 सेकंदाच्या तुम्ही क्लिप वापरू शकता. पण स्वतःचा व्हिडिओ, ओरिजिनल व्हिडिओ जर असेल तर आपला व्हिडिओ मॉनिटाईज जरूर होणार. तर मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, यानंतर तुम्ही कधीही दुसऱ्याचे व्हिडिओ वापरून चॅनेलवर टाकू नका. असे व्हिडिओ किंवा समजा तुम्ही एखादा स्क्रिप्ट AI कडून बनवून घेतली आणि AI कडून बनवून घेतल्याच्या नंतर जशीच्या तशी तुम्ही जर अपलोड केली तर ते सुद्धा यूट्यूबच्या लक्षात येईल आणि AI कडून घेतलेली स्क्रिप्टवर आपला थोडाही इफर्ट जर नसेल, आपले थोडे जरी योगदान नसेल, तर मित्रांनो असे चॅनेल सुद्धा मॉनिटाईज होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपला स्वतःचा ओरिजिनल कॉन्टेंट बनवा आणि स्वतःचा व्हॉइस ओव्हर द्या, स्वतःचे थंबनेल बनवा आणि स्वतः एडिटिंग करा. कारण एडिटिंग करायला, व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. तर दुसऱ्याचे कॉन्टेंट घेऊन आपण जर व्हिडिओ बनवला तर त्याला कॉपीराइट क्लेम येणार, रियूज कॉन्टेंट येणार आणि रियूज कॉन्टेंट एकदा जर आला तर आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. भले तुमचे चॅनेल मॉनिटाईज जरी असले, पैसे जरी तुम्ही कमवत असाल, तरी सुद्धा तुमचे चॅनेलवर यूज कॉन्टेंट येणार. त्यासाठी मित्रांनो, 100% योगदान द्या, आपला स्वतःचा कंटेंट वापरा आणि आपला स्वतःचा ओरिजिनल व्हिडिओ वापरून जे असे व्हिडिओ तुम्ही जर अपलोड केले तर ते व्हिडिओचे चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते. तर मित्रांनो, तर रियूज कॉन्टेंट बद्दल ही माहिती मित्रांनो तुमच्या लक्षात आलीच असेल की रियूज कॉन्टेंट कशामुळे येतो, रियूज कॉन्टेंट पासून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे. जर रियूज कॉन्टेंट बद्दल कोणाचा काही जर अजूनही काही गैरसमज असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. प्रत्येकाच्या कमेंटचे मी उत्तर देण्याचे प्रयत्न करेन. तर मित्रांनो, यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दुसऱ्याचे व्हिडिओ कधीच वापरायचे नाही. AI कडून काही स्क्रिप्ट बनवून घेऊ नका, कारण असे व्हिडिओ जर टाकले तर ते चॅनेल मॉनिटाईज होणार नाही आणि आपल्या चॅनेलवर रियूज कॉन्टेंट येऊ शकतो. तर मित्रांनो, रियूज कॉन्टेंट पासून जर तुम्हाला वाचायचे असेल तर स्वतःचा 100% इफर्ट द्या आणि स्वतःचा 100% इफर्ट दिल्याच्या नंतर स्वतःचा व्हॉइस ओव्हर द्या, स्वतःचा फेस कॅम द्या आणि अशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्ही बनवले तर तुमच्या चॅनेलवर रियूज कॉन्टेंट येणार नाही. कारण यूट्यूब सगळ्याच व्हिडिओच्या बाबतीत, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ हो, या सर्वांच्याच बाबतीत यूट्यूब आता 15 जुलैच्या अपडेट पासून खूप स्ट्रिक्ट झालेले आहे. तर या यूट्यूबच्या रियूज कॉन्टेंट पासून जर तुम्हाला वाचायचे असेल तर मित्रांनो, तुम्ही स्वतःच्या व्हिडिओवर 100% एफर्ट द्या, मेहनत करा. असे व्हिडिओ लवकर व्हायरल होतील आणि अशा व्हिडिओवर यूट्यूब कधीही रियूज कॉन्टेंट देणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.